Hello everyone. Good morning to all. I am Professor Rashmi Hirlekar and welcome to the session Corporate and Securities Law. Learning objective of this lecture. Introduction to Security Contract Regulation Act 1956. Here we will discuss about what is Security Contract Regulation Act 1956 and some basic concept given in this act such as what is debenture, bonds, what is meaning of stock and shares, etc. We will here also discuss about what is meaning of scrip. Introduction to Securities Contract Regulation Act 1956. The Securities Contract Regulation Act 1956, it means SCRA 1956, SCRA 1956, is applicable to all stock exchanges from 20th February 1957. म्हणजे सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ऍक्ट 1956 साली पास झाला तरी 20 फेब्रुवारी 1957 पासून सर्व स्टॉक एक्सचेंजना हा कायदा लागू झाला. स्क्रा इज ऍप्लिकेबल टू ऑल टाइप्स ऑफ सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन अँड ऑल टाइप्स ऑफ सिक्युरिटीज म्हणजे सर्व प्रकारचे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन्स ज्या आहेत किंवा सर्व प्रकारच्या सिक्युरिटीजना स्क्रा 1956 हा ऍप्लिकेबल आहे. अ सिक्युरिटी इज अन इन्क्लुसिव्ह टर्म. बघा इथे मुळात सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ऍक्ट, तर मुळात सिक्युरिटी हा पहिला शब्द येतो. सिक्युरिटी म्हणजे काय, मग कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन आणि ऍक्ट आपल्याला माहिती आहे की रेग्युलेशन म्हणजे नियमावली, कायदा, नियमावलीचा कायदा. सिक्युरिटीचा कॉन्ट्रॅक्टच्या नियमावलीचा कायदा. पण व्हॉट इज द सिक्युरिटी? सिक्युरिटी इज अन इन्क्लुसिव्ह टर्म. ही एक इन्क्लुसिव्ह टर्म आहे. इन्क्लुसिव्ह टर्म म्हणजे या टर्ममध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो. रेफरिंग टू शेअर्स, डिबेंचर, मार्केटेबल सिक्युरिटीज, बॉन्ड्स, युनिट, डेरिव्हेटिव्ह्ज अँड ऑल सिमिलर प्रोडक्ट. म्हणून सिक्युरिटीला इन्क्लुसिव्ह टर्म असं म्हटलेलं आहे, कारण सिक्युरिटीज म्हटलं की सिक्युरिटीज म्हणजे शेअर्स असतात, डिबेंचर्स असतात, बॉन्ड्स असतात, मार्केटेबल सिक्युरिटीज सर्व प्रकारच्या येतात, युनिट्सचा अंतर्भाव होतो, डेरिव्हेटिव्हचा अंतर्भाव होतो, सिमिलर प्रोडक्ट सर्व गोष्टींचा अंतर्भाव या सिक्युरिटीज या टर्ममध्ये होतो. दिस सिक्युरिटीज आर ट्रेडेबल. ह्या सिक्युरिटीज ट्रेडेबल असतात. याचा अर्थ असा की याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर या इन्व्हेस्टमेंट तुम्ही विकू शकता, दुसरा कोणीही विकत घेऊ शकतो, तोही विकू शकतो. दिस ब्रिंग्स रेफरन्सेस टू स्टॉक एक्सचेंज, अ प्लेस वेअर सिक्युरिटीज आर ट्रेडेड. म्हणजे हा जे ट्रेडिंग जो आपण म्हटलं की सिक्युरिटीज आर ट्रेडेबल, हे ट्रेडेबल कुठे होतं तर स्टॉक एक्सचेंजमध्ये ट्रेडिंग होतं. आणि हे स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय आहे, अ प्लेस असं ठिकाण ज्या ठिकाणी सिक्युरिटीज आर ट्रेडेड. म्हणजे असं ठिकाण ज्या ठिकाणी सिक्युरिटीजचं ट्रेडिंग चालतं त्याला स्टॉक एक्सचेंज असं म्हणतात. The act is not applicable to following person and securities issued by them. बघा विद्यार्थी मित्रांनो, मगाशीच आपण बघितलं होतं की स्क्रा 1956 इज ऍप्लिकेबल टू ऑल एक्सचेंजेस. म्हणजे सर्व एक्सचेंजेसना हा लागू पडतो या ठिकाणी सिक्युरिटीजचं ट्रेडिंग होतं. सिक्युरिटीज ही इन्क्लुसिव्ह टर्म आहे. सिक्युरिटीज मध्ये डिबेंचर, बॉन्ड्स, मार्केटेबल सिक्युरिटीज, युनिट, डेरिव्हेटिव्ह्ज आणि सिमिलर प्रोडक्टचा अंतर्भाव होतो. आता ह्या सिक्युरिटीज ट्रेडेबल ज्या आहेत त्या कुठे ट्रेडिंग होतं त्याचं स्टॉक एक्सचेंजमध्ये. पण तरी सुद्धा असा काही भाग आहे की ज्या ठिकाणी हा ऍक्ट लागू पडत नाही. द ऍक्ट इज नॉट लाईक ऍप्लिकेबल टू फॉलोइंग पर्सन ऑर सिक्युरिटीज इश्युड बाय देम. म्हणजे खालील व्यक्ती, व्यक्ती म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन, आणि तसंच सिक्युरिटीज त्यांनी ज्या इश्यू केलेल्या आहेत त्यांना हा कायदा लागू पडत नाहीत. आता हे कोण आहेत, विच आर दिस पर्सन? फर्स्ट आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेकंड गव्हर्नमेंट, थर्ड लोकल अथॉरिटीज अँड फोर्थ कॉर्पोरेशन सेटअप बाय स्पेशल लॉ. म्हणजे हा कायदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ज्या सिक्युरिटीज इश्यू केलेल्या असतील त्यांना, गव्हर्नमेंटने इश्यू केलेले बॉन्ड्स असतील त्यांना, लोकल अथॉरिटीज आणि तसंच कॉर्पोरेशन ज्या स्पेशल ऍक्टने अस्तित्वात आल्या
त्यांना हा कायदा लागू पडत नाही. आता विचार दिस कॉर्पोरेशन्स सेटअप बाय स्पेशल लॉ. कोणत्या कॉर्पोरेशन्स असतात की स्पेशल लॉ पास करून या कॉर्पोरेशन्स अस्तित्वात येतात? जसं की कोकण रेल्वे बोर्ड. तर कोकण रेल्वे बोर्ड हे एक कायदा पास केला आणि ते बोर्ड अस्तित्वात आलं म्हणून कोकण रेल्वे झाली. त्यामुळे तो कायदा पास झाल्यानंतर कोणतीही पार्टी बदलली तरी सुद्धा कोकण रेल्वेला कोणी थांबवू शकलं नाही. हे जॉर्ज फर्नांडिस यांनी केलं. तर अशा ज्या कॉर्पोरेशन्स आहेत ज्या स्पेशल लॉने अस्तित्वात येतात त्यांना स्क्रा 1956 लागू पडत नाही. आता सिक्युरिटीज मध्ये मगाशी त्या आपण म्हटलं की सिक्युरिटीज ही इन्क्लुसिव्ह टर्म आहे. सिक्युरिटीमध्ये शेअर्स डिबेंचर्स वगैरे अंतर्भाव होतो, तसंच स्क्रिप्टचा अंतर्भाव होतो. तर स्क्रिप्ट म्हणजे काय? The script is a shares in electronic form are called script. म्हणजे जे शेअर्स इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये आहेत त्यांना स्क्रिप्ट्स असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला शेअर्स खरेदी करायचे असतील तर तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करावं लागतं आणि तुम्ही आता जी शेअर्सची खरेदी विक्री करता ती खरेदी विक्री ऑनलाईनच होते आणि त्यामुळे तुमचे शेअर्स इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये असतात, त्याला स्क्रिप्ट असं म्हणतात. पण यापूर्वी म्हणजे साधारण 1992च्या अगोदर हे शेअर्स फिजिकल फॉर्म मध्ये होते. म्हणजे तुम्ही शेअर्स विकत घेतल्यानंतर महिन्यात किंवा 2 महिन्यांनी तुम्हाला शेअर सर्टिफिकेट यायचं. तर हे जे शेअर सर्टिफिकेट जे आहेत त्याला फिजिकल फॉर्म असं म्हणतात. फिजिकल फॉर्म्स मधल्या शेअर्सना स्क्रिप्ट म्हणत नाहीत, तर इलेक्ट्रॉनिक फॉर्म्स मधल्या शेअर्सना स्क्रिप्ट म्हणतात. अजूनही काही कंपन्या आहेत ज्यांनी सुरुवातीला पे केलेले शेअर्स हे फिजिकल फॉर्म मध्ये आहेत, पण सेबी त्यांना वेळोवेळी सूचना देत असते की ते शेअर्स तुम्ही इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं होतं की सिक्युरिटीज आर इन्क्लुसिव्ह टर्म विच इन्क्लूड्स शेअर्स, डिबेंचर, बॉन्ड्स एटसेट्रा. तर आपण ही इन्क्लुसिव्ह टर्म आहे असं बघितलं होतं. तर आपल्याला पहिल्यांदा माहीत असायला हवं की व्हॉट इज द मिनिंग ऑफ शेअर आणि व्हॉट इज मिनिंग ऑफ स्टॉक. तर शेअर मराठी शब्दाचा अर्थ म्हणजे सॉरी शेअर या शब्दाचा मराठी अर्थ म्हणजे भाग. तर कंपनीचं जे कॅपिटल असतं किंवा भांडवल जे असतं त्याचे छोटे छोटे भाग केले जातात आणि ते लोकांना विकले जातात आणि लोकांकडनं फंड गोळा केला जातो किंवा फंड कंपनी रेस करते, त्याला आपण शेअर्स असं म्हणतो. तर इथे आपण या स्लाइडमध्ये डिफरन्स बिटवीन शेअर्स अँड स्टॉक याचा विचार करणार आहोत. म्हणजे शेअर्स आणि स्टॉक हे शब्द आपल्याला वारंवार ऐकायला मिळतात. तर शेअर्सचा अर्थ काय किंवा स्टॉकचा अर्थ काय याचा इथे अभ्यास करणार आहोत. शेअर मीनिंग, शेअर्स मीन्स स्मॉल युनिट ऑफ कॅपिटल. कॅपिटलचं स्मॉल म्हणण्यापेक्षा स्मॉलेस्ट युनिट म्हणजे कॅपिटलची विभागणी जर आपण केली तर सगळ्यात लहान युनिट काय असेल तर शेअर्स. कारण शेअर्स जो आहे त्याची विभागणी आपण नाही करू शकत. म्हणजे एखाद्याने आपण सपोज असं म्हटलं की मी रिलायन्स कंपनीचा शेअर घेतला. रिलायन्स कंपनीचा तुम्ही जेव्हा शेअर घेता त्यावेळेला एकच शेअर तुम्ही घेऊ शकता किंवा एकापेक्षा अधिक शेअर्स विकत घेऊ शकता. पण रिलायन्स कंपनीचा अर्धा शेअर घेतला, 1.5 शेअर घेतले असं काही आपण म्हणत नाही. होल नंबर असतो आणि म्हणून इट इज स्मॉलेस्ट युनिट ऑफ कॅपिटल. मग स्टॉक म्हणजे काय? स्टॉक इज अ बंडल ऑफ शेअर्स. आता दुसरं एक उदाहरण सांगते की समजा तुम्ही गुलाबाचं एक फूल घेऊन आलात, एक फूल, आणि गुलाबाच्या अनेक फुलांची जुडी तयार केली किंवा गुच्छ तयार केला. तर ते जे गुच्छ शेअर्सचा बंडल म्हणजे स्टॉक. दुसरं आपण स्टॉक आणि शेअर्स मध्ये फरक कशावरून करू शकतो? डिव्हिजिबिलिटी. डिव्हिजिबिलिटी म्हणजे मी आत्ताच सांगितलं की इट इज स्मॉलेस्ट युनिट ऑफ कॅपिटल. लहानात लहान युनिट आहे कॅपिटलचं. इट कॅनॉट बी डिव्हिजिबल. त्याचा आणखी आपण विभाग करू शकत नाही किंवा आणखी तुकडे करू शकत नाही. मला अर्धा शेअर्स द्या असं नाही म्हणू शकत. तुम्ही एक शेअर विकत घेऊ शकता किंवा एकापेक्षा अधिक घेऊ शकता, पण अपूर्णांकामध्ये शेअर्स विकत घेऊ शकत नाही. बट स्टॉक इज डिव्हिजिबल. कारण का? तर जसं की मी तुला एक गुलाब दिलं आणि मी गुलाबाची जुडी दिली. तर गुलाबांच्या जोडीमधला तू एक गुलाब घेऊ शकतेस, 2 घेऊ शकतेस, कितीही घेऊ शकतेस. इट इज डिव्हिजिबल जोडी. पण गुलाबातलं अर्ध गुलाब मला दे असं तुम्ही म्हणू शकत नाही. सेम हिअर.
शेअर इज डिव्हिजेबल, स्टॉक इज नॉट डिव्हिजेबल. आता इश्युअन्स म्हणजे काय? कोण देतं, कोण इश्यू करतं? तर शेअर्स आर इश्यूड बाय कंपनी अँड स्टॉक इज बिंग क्रिएटेड बाय कंपनी. शेअर कंपनी इश्यू करते, पण स्टॉक कंपनी इश्यू करते का? नाही. कंपनी तो क्रिएट करते स्टॉक. म्हणजे बघा, IPOs असतात, इनिशियल पब्लिक ऑफर, म्हणजे पहिल्यांदा कंपनी ज्या वेळेला मार्केटमध्ये पब्लिकला आपले शेअर्स विकायला काढते, त्यावेळेला कंपनी काय करते की 40 शेअर्सचा एक गठ्ठा, त्याला स्टॉक असं म्हणतात, की तो तुम्ही ॲट अ टाइम एक लॉट घ्या, 2 लॉट घ्या, तर ते जे लॉट आहेत इट इज स्टॉक. तिसरा फरक शेअर आणि स्टॉकमध्ये काय करता येईल? व्हॅल्युएशन. आता शेअर्सची किंमत कशावर अवलंबून असते? शेअर्स हॅव फेस व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणाल व्हॉट इज दिस फेस व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू? मला असं वाटतंय की तुम्ही FY मध्ये अकाउंट शिकलेले आहात, तर त्यामध्ये सुद्धा फेस व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू गेली आहे. 11वीला पण तुम्हाला कंपनी अकाउंट होतं. तर फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू याचं सोपं उदाहरण सांगते, की सपोज माझा एखादा बिझनेस आहे आणि माझी कंपनी आहे. त्या कंपनीचं कॅपिटल आहे 1000. 1000 कॅपिटल आहे आणि समजा मी त्या कॅपिटलचे शेअर्समध्ये विभागणी केली तर 1 रुपयाचा एक शेअर असं सपोज मी केलं असेल. तर 1 रुपयाचा एक शेअर म्हणजे माझ्याकडे 1000 शेअर्स आहेत, ते मी लोकांना विक्रीला काढले. आता हा 1 रुपयाचा एक शेअर मी ज्या वेळेला विक्रीला काढते त्यावेळेला त्या शेअरची फेस व्हॅल्यू 1 रुपया असते. आणि समजा माझी कंपनी खूप चांगलं प्रॉफिट करते, तर लोक 1 रुपयाचा शेअर 1.5 रुपयाला, 2 रुपयाला विकत घेतात. मग ज्या रुपयाला ऍक्च्युअल खरेदी केलं जातं इट इज कॉल्ड मार्केट व्हॅल्यू. त्यामुळे शेअर्सला एक तर फेस व्हॅल्यू असते किंवा मार्केट व्हॅल्यू असते. मग स्टॉकचं काय आहे? स्टॉक डिराइव्ह इट्स व्हॅल्यू फ्रॉम नंबर ऑफ शेअर्स अँड मार्केट व्हॅल्यू. म्हणजे स्टॉकची जी व्हॅल्यू आहे ती किती शेअर्स आहेत आणि त्या शेअर्सची मार्केट व्हॅल्यू किती आहे. म्हणजे नंबर ऑफ शेअर्स गुणिले मार्केट व्हॅल्यू याच्यावरून स्टॉकचं व्हॅल्युएशन केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला क्लिअर झालं ना की शेअर्स आणि स्टॉक मध्ये फरक काय आहे? तसंच जे शेअर्स इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये असतात त्याला स्क्रिप्ट म्हटलं जातं. या टर्म्स मध्ये मध्ये लॉ मध्ये येतात, म्हणून ह्या कन्सेप्ट मी अगोदर क्लिअर करून घेतल्या. नाऊ वी विल डिस्कस अबाउट व्हॉट इज डिफरन्स बिटवीन डिबेंचर अँड बॉन्ड्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की सिक्युरिटीज ही इन्क्लुसिव्ह टर्म आहे. याच्यामध्ये शेअर्स, डिबेंचर, बॉन्ड्स, ट्रेडेबल सिक्युरिटीजचा अंतर्भाव होतो. तर डिबेंचर आणि बॉन्ड असं म्हटल्यानंतर तुम्ही यापूर्वी ऐकलं असेल की डिबेंचर्स 8% डिबेंचर्स वगैरे तुम्ही बघितले असतील. पण डिबेंचर्स आणि बॉन्ड हे साधारण सिमिलर आहेत, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये फरक आहे आणि त्याची क्लिअर कन्सेप्ट यावी म्हणून इथे आपण डिफरन्स बिटवीन डिबेंचर आणि बॉन्ड्स याचा विचार करणार आहोत. तर पहिला जो डिफरंट आहे याच्यामधला डिबेंचर्स आणि बॉन्ड्स मधला, तर डिबेंचर्सला रेकग्निझेशन आहे, मान्यता आहे. कोणाचं रेकग्निझेशन आहे? डिबेंचर्स आर रेकग्नाइज अंडर सेक्शन 230 अँड सेक्शन 71 ऑफ कंपनीज ऍक्ट 2013. म्हणजे कंपनी ऍक्ट 2013चा सेक्शन 230 आणि सेक्शन 71 नुसार डिबेंचरला भारतामध्ये मान्यता आहे. कंपनी ऍक्ट 2013 भारतात लागू आहे, संपूर्ण भारतात. बॉन्ड्स आर नॉट रेकग्नाइज अंडर कंपनी लॉ. म्हणजे भारताच्या कंपनी लॉ 2013 मध्ये बॉन्ड्सचा उल्लेखही केलेला नाही. इट इज नॉट रेकग्नाइज. दुसरा फरक क्रोनोलॉजी. आता क्रोनोलॉजी म्हणजे काय? पहिला कोण आला, दुसरा कोण आला, याला क्रोनोलॉजी असं म्हणतात. तर क्रोनोलॉजी, डिबेंचर इज अ ट्रॅडिशनल इन्स्ट्रुमेंट. ट्रॅडिशनल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? फार पूर्वीपासून आपल्याकडे याचा उपयोग केला जातो. फंड रेस करण्यासाठी कंपनी याचा उपयोग करतात. बट बॉन्ड्स आर मॉडर्न इन्स्ट्रुमेंट. म्हणजे आता आधुनिक जे डिबेंचर्स पैसे रेस करण्यासाठी वापरले जातात, तसे बॉन्ड्स सुद्धा दिले जातात. म्हणजे तुम्ही बघितलं असेल गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतात. गव्हर्नमेंट बॉन्ड्स इश्यू करतं आणि लोकांकडनं, पब्लिककडनं फंड रेस करतं. तर इट इज मॉडर्न इन्स्ट्रुमेंट. ओरिजिन, डिबेंचर्सचा ओरिजिन कुठे झाला आहे? तर युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंडमध्ये डिबेंचर्सचा ओरिजिन झालाय. आणि बॉन्ड्सचं ओरिजिन म्हणजे बॉन्ड्स कुठे आहेत? ते युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे अमेरिकेत ज्या
सिक्युरिटीज म्हणजे लोन सिक्युरिटीज किंवा लायबिलिटी सिक्युरिटीज दिल्या जातात, त्याला बॉन्ड्स असं म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो, एक थोडीसं क्लॅरिफिकेशन मी इथे आणखी करू इच्छिते की इक्विटी शेअर्स किंवा प्रेफरन्स शेअर्स तुम्ही ऐकलं असेल. इक्विटी हे ओनर्स कॅपिटल आहे, म्हणजे इक्विटी शेअर होल्डर जे आहेत ते त्या कंपनीचे ओनर्स असतात, त्यांना त्याच्यावर प्रॉफिट मिळतं. तर इक्विटी शेअर्स हे ओनर्स आहेत, पण डिबेंचर्स ही एक्सटर्नल लायबिलिटी आहे. म्हणजे काय, तर डिबेंचर्स समजा 7%, 8% दराने इश्यू केलेले असतील, तर कंपनीला तो 7%, 8% व्याजदर कंपल्सरी द्यावा लागतो आणि म्हणून ही एक्सटर्नल लायबिलिटी आहे. आपल्यावर ब्रिटिशांनी अनेक वर्ष राज्य केलं, जवळजवळ 350 वर्ष राज्य केलं, आणि ब्रिटिश ज्या वेळेला भारत सोडून गेले त्यावेळेला ब्रिटिशांच्या ज्या गोष्टी होत्या, त्यांनी केलेले कायदे किंवा काय, ते अजूनही आपल्याकडे चालू आहेत. आणि म्हणून आपल्याकडे ज्या एक्सटर्नल सिक्युरिटीज इश्यू केल्या जातात त्याला डिबेंचर्स असं म्हणतात. बघा इथे आपण ओरिजिन डिबेंचरचा कुठे, युनायटेड किंगडम, आणि बॉन्ड्सचं ओरिजिन कुठे, अमेरिका. आत्ता आपण बॉन्ड्स पण इश्यू करायला लागलोत, आणि म्हणून क्रोनॉलॉजीमध्ये डिबेंचर हे ट्रॅडिशनल इन्स्ट्रुमेंट आहे आणि बॉन्ड्स हे मॉडर्न इन्स्ट्रुमेंट आहे. बरं, डिबेंचर कोण इश्यू करतं, तर इश्युइंग अथॉरिटी कोण आहे त्याची, कॉर्पोरेट डिबेंचर्स. कॉर्पोरेट ज्या आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्या डिबेंचर्स इश्यू करतात. पण बॉन्ड्स इश्यू करणारे कॉर्पोरेट असतात आणि गव्हर्नमेंट सुद्धा बॉन्ड्स इश्यू करतात. आता डिबेंचरवर जे रिटर्न मिळतं त्याला इंटरेस्ट म्हणतात, कारण डिबेंचर 8% इंटरेस्टने किंवा 10% इंटरेस्ट, जो काही असेल रेट त्यानुसार दिले जातात. त्यामुळे डिबेंचरवर फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो. पण बॉन्ड्सवर जे रिटर्न मिळतं त्याला प्रॉफिट असं म्हणतात. आता प्रॉफिट का म्हणतात, तर बॉन्ड्सवर 8% रिटर्न वगैरे असं काही म्हटलेलं नसतं. 100 रुपयाचा बॉन्ड आहे, सपोज गव्हर्नमेंट बॉन्ड आहे, गव्हर्नमेंटने इश्यू केले, आणि 100 रुपयाचा बॉन्ड गव्हर्नमेंट 90 रुपयाला तुम्हाला इश्यू करतं. आता समजा 90 रुपयाला गव्हर्नमेंटने इश्यू केले, आणि एका वर्षानंतर गव्हर्नमेंट तुम्हाला त्या 90 रुपयाच्या ऐवजी 100 रुपये परत करणार. मग 10 रुपये हे जे काय आहे ते प्रॉफिट आहे. व्याजदर नसतो, तर त्याच्यावर प्रॉफिट असतं. हे दोन मेन फरक आहेत डिबेंचर्स आणि बॉन्ड्समध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज इथे आपण सिक्युरिटीज रेग्युलेशन ऍक्ट याची तोंड ओळख करून घेतली. कारण अगदी आपण तो पूर्ण समजला असं नाही, मुळात सिक्युरिटीज म्हणजे काय या शब्दाचीच ओळख करून घेतली. सिक्युरिटीज ही इन्क्लुझिव्ह टर्म आहे, त्याच्यात शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स, स्क्रिप्ट्स या सगळ्यांचा अंतर्भाव होतो. आणि म्हणून आपण शेअर्स म्हणजे काय, स्टॉक म्हणजे काय, डिबेंचर आणि बॉन्ड्समध्ये फरक काय आहे, स्क्रिप्ट कशाला म्हणतात, याचा अर्थ बघितला. याचा उर्वरित जो भाग आहे सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ऍक्टची इंट्रोडक्शन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करणार आहोत. तोपर्यंत थँक्यू अँड हॅपी लर्निंग टू यू. वी विल मीट अगेन. थँक्यू.